नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इंजिनिअरिंग अंतर्गत येणारा बीई इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, ज्याला शॉर्ट मध्ये ईई म्हणलं जातं, तर हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं. याच्या आधी आपण डिप्लोमा पाहिलेला आहे, डिप्लोमाचा कोर्स पाहिलेला आहे, बीटेक मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पाहिलेले आहे. ह्या कोर्समध्ये काय शिकवलं जातं, हा कोर्स किती वेगळा आहे, याच्यामध्ये कोणता सिलेबस आहे, कोणी हा कोर्स चूज करायला पाहिजे, पुढे कोणती नोकरी लागू शकते, या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर मित्रांनो, सर्वप्रथम पाहूया की या कोर्समध्ये कशावर फोकस केला जातो, नेमकं काय शिकवलं जातं. सर्वप्रथम याच्यामध्ये जसं याचं नाव आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, याच्यामध्ये मॅग्नेटिझम असतं, तसंच इलेक्ट्रिक पॉवर सिस्टीम, पॉवर ग्रेड, या सर्व गोष्टींचा अभ्यास जो आहे तो सविस्तर पद्धतीने शिकवला जातो. सर्व गोष्टी इलेक्ट्रिकल रिलेटेडच आहेत. तुम्ही जसा याचा सिलेबस पाहणार आहात किंवा जसा हा व्हिडिओ पुढे पुढे पाहत राहणार आहात, तुम्हाला याचा क्लिअरन्स जो आहे तो मिळणार आहे. या कोर्सचा कालावधी तुम्हाला 4 वर्षाचा पाहायला मिळतो. हा एक रेग्युलर बेसिसवरचा कोर्स आहे, जो की एक अंडर ग्रॅज्युएट म्हणजे डिग्री स्तरावरील कोर्स आहे. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सची शैक्षणिक पात्रता पाहणार आहोत. तर याची शैक्षणिक पात्रता खूप इझी आहे, ती म्हणजे 12th पास. पण फक्त 12th पास असणं गरजेचं आहे का, तर नाही. मिनिमम तुम्हाला 50% मार्क्स असणं गरजेचं आहे. जर तुम्ही एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, एसईबीसी या प्रवर्गातून येत असाल, ही तुमची कास्ट मधून येत असाल, तर तुम्हाला जे आहे ऍडिशनल याच्यामध्ये सूट दिली जाऊ शकते. म्हणजे फॉर एक्झाम्पल 45% मार्क्स आहेत, जर तुम्ही एससी, एसटी, ओबीसी या प्रवर्गातून असाल तर तुम्हाला इझिली याच्यावर ऍडमिशन मिळते. पण असं आहे का फक्त मार्कच्या बेसिसवर ऍडमिशन दिलं जातं? तर बघा, जर तुम्ही रुरल एरियामध्ये कॉलेजेस पाहिले तर तिथे तुम्हाला जर हा कोर्स ऑफर केला जात आहे आणि केला जातो, खूप कॉमन कोर्स आहे, तर तिथे तुम्हाला जे आहे ऍडमिशन मिळून जाऊ शकतं. ही स्ट्रीम आहे इलेक्ट्रिकलची, त्याच्यामुळे इझिली हे कुठेही अवेलेबल आहे. आता ह्याच्यासाठी 12th पासच का लागते, कारण हा अंडर ग्रॅज्युएट म्हणजे डिग्री स्तरावरील कोर्स आहे. जर याचा तुम्ही डिप्लोमा केलेला आहे, म्हणजे 10वी नंतर तुम्ही 11वी 12वी न करता डिप्लोमा कंप्लीट केला आहे, डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, तर तुम्हाला या इंजिनिअरिंगच्या डायरेक्ट सेकंड इयर मध्ये ऍडमिशन मिळतं. फर्स्ट इयर स्किप होतं. फर्स्ट इयर कुणासाठी आहे, जर तुमची 12वी कंप्लीट केलेली आहे आणि जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे तर तुम्हाला 4 वर्ष कोर्स करावे लागेल. जर तुम्ही डिप्लोमा केलेला आहे 2 वर्षाचा, तर तुम्हाला पुढे हा 3 वर्ष कोर्स करावा लागतो. तर अशा प्रकारे म्हणजे एक तर 12वी लागते किंवा 10+2 एज्युकेशन तुमचं लागतं. डिप्लोमा तरी कंप्लीट केलेला पाहिजे विथ मिनिमम 50% मार्क्स. मॅथ हा विषय कंपल्सरी असतो. जर तुमची 12वी कंप्लीट झालेली असेल तर लक्षात ठेवा, मॅथ हा विषय कंपल्सरी असतो. आणि जर तुम्हाला शहरामध्ये हा कोर्स करायचा आहे तर मोस्ट ऑफ कॉलेजेसमध्ये शहराच्या ठिकाणी सीईटीचे मार्क्स पाहिले जातात. सो मेक शुअर तुम्ही सीईटीची एक्झाम दिलेली असावी. तर मित्रांनो, आता पाहूया या कोर्सला ऍडमिशन प्रोसेस आपल्याला कशा प्रकारे पाहायला मिळते. जर तुम्ही ठरवलं आहे की या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं आहे तर ते कसं करू शकता, शॉर्ट मध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम तुम्हाला कॉलेज सिलेक्ट करावे लागेल. त्याचे कॉलेज, याचा सिलेबस आपण पुढे पाहणार आहोत फर्दर. समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही एक कॉलेज सिलेक्ट केलेलं आहे, तिथं ऍडमिशन घ्यायचं आहे, तर तुम्हाला सर्वप्रथम हे पाहावं लागेल की त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन कशा प्रकारे दिले जात आहे. महाराष्ट्रामध्ये मोस्ट ऑफ कॉलेजेसमध्ये तुम्हाला डायरेक्ट ऍडमिशन दिलं जातं तुमच्या मार्कच्या बेसिसवर सीईटीचे मार्क्स पाहून. फक्त तुम्हाला डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत, फी पे करायची आहे, दॅट्स इट. तुमचं ऍडमिशन जे आहे होऊन जातं, तुमचा डिग्री जे आहे प्रवास सुरू होतो. दुसरं, तुमच्या जर तुम्ही पाहिलं महाराष्ट्राच्या बाहेर तर तिथे एंट्रन्स एक्झाम असते. एंट्रन्स एक्झाम काय विषय आहे, तर बघा, तुमची जेही 11वी 12वी मध्ये सिलेबस झालेला आहे त्या बेसिसवर तुमची एक परीक्षा घेतली जाते. तिथं सीट मिळवण्यासाठी तुम्हाला ती परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा पास आउट व्हावं लागतं, मेरिट मध्ये यावं लागतं आणि तुम्हाला इझिली ऍडमिशन मिळून जातं. हे आलं डायरेक्ट ऍडमिशन पहिलं. आणि दुसरं आहे मेरिट बेस ऍडमिशन किंवा एंट्रन्स एक्झाम बेस ऍडमिशन. तिसरं तुमच्याकडे ऑप्शन आहे जेई ऍडव्हान्स मधून आयआयटी कॉलेजमध्ये जे आहे ऍडमिशन मिळवणे. पण याच्यासाठी तुम्हाला लक्षात असलं पाहिजे, तुम्हाला रँक मध्ये यावं लागेल. ऑल इंडिया रँक्स असतात. जेईची परीक्षा ऑलरेडी खूप हार्ड आहे. 7वी 8वी पासून आजकाल विद्यार्थी खूप इन्सेनली याचा अभ्यास करत आहेत. सो मेक शुअर तुम्ही जेईचं प्रिपरेशन करत असाल तर चांगलं करा, एक्झाम द्या आणि तुम्ही असे जे कॉलेज आहेत ते म्हणजे आयआयटीचे जे कॉलेज आहेत ते मिळू शकता. अदरवाईज तुम्हाला बाकी नॉर्मल कॉलेज जे आहेत इझिली तिथे ऍडमिशन जे आहे ते मिळून जातं. पण ऍडमिशन जर पाहिलं तर डायरेक्ट ऍडमिशन ऍज वेल ऍज मेरिट बेस्ड ऍडमिशन तुम्हाला पाहायला मिळते. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सचा कालावधी पाहणार आहोत. आता समजा तुम्ही ऍडमिशन घेतलं आहे तर पुढे तुमचा प्रवास कसा असणार आहे, तर बघा, याचा कालावधी तुम्हाला 4 वर्षाचा पाहायला मिळतो. 4 वर्षामध्ये 8 सेमिस्टर असतात. 8ही सेमिस्टर महत्वाचे असतात.
एक सेमिस्टर मध्ये वेगवेगळे विषय तुम्हाला पर्टिक्युलर शिकवले जातात, हे कॉलेजवर असतं. आणि जसं तुम्ही ऍडमिशन घेणार आहात तुम्हाला सर्व सिलेबस तुमच्या डोळ्यासमोरच येणार आहे की कोणत्या सेमिस्टर मध्ये तुम्हाला काय शिकवलं जाणार आहे. आपण ते पुढेही पाहणार आहोत, ते पण तुम्हाला क्लिअरन्स मिळण्यासाठी. तर 8 सेमिस्टर तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. याच्यामध्ये तुमचे थेअरी, प्रॅक्टिकल, वायवा, तुमच्या मेन एक्झाम्स होतात. हे तुम्हाला एक एक सेमिस्टर कंप्लीट करावं लागतं. 4 वर्ष तुम्हाला रेग्युलर कॉलेज करून हे विषय काढावे लागतात आणि मग तुम्हाला डिग्रीचे सर्टिफिकेट मिळते. हे जे सर्टिफिकेट असते ते तुम्ही फर्दर स्टडीज म्हणजे हायर एज्युकेशनसाठी वापरू शकता, गव्हर्नमेंट एक्झामला अपेअर होण्यासाठी वापरू शकता किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवण्यासाठी वापरू शकता. ह्या संधीबद्दल आपण लास्टला पाहणार आहोत की कोणकोणत्या प्रकारच्या जॉब आहेत. बाकी जर चांगल्या कॉलेजमधून जर तुम्ही ऍडमिशन घेतलं, कॉलेज सिलेक्ट करणं पण तेवढंच महत्वाचं आहे. चांगल्या कॉलेजमधून जर ऍडमिशन घेतलं तर लास्ट इयरला तुम्हाला कॅम्पस थ्रू तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. कॉलेजमध्ये कॅम्पस येतात, कॅम्पस थ्रू तुमचं जे आहे ते सिलेक्शन होऊ शकतं आणि जॉब सिक्युरिटी किंवा तुम्हाला लगेच जॉब जे आहे, इंटर्नशिप वगैरे जे आहे ते मिळू शकते. तर सर्वात जर याच्यामध्ये फायनली पाहिलं तर 4 वर्षानंतर डिग्रीचे सर्टिफिकेट जे मिळते ते तुम्ही फर्दर जेही तुम्ही चूज करणार आहात, जेही वे तुम्ही चूज करणार आहात तिथं तुम्ही याचा वापर करू शकता. तर मित्रांनो आता आपण याच्या कॉलेजेसबद्दल शॉर्ट मध्ये पाहणार आहोत. स्क्रीनवर तुम्ही कॉलेजेस पाहू शकता. महाराष्ट्रामध्ये फॉलोइंग कॉलेजेस आहेत जिथे हा कोर्स जो आहे तो ऑफर केला जातो. जसं पुण्यामध्ये डी.वाय. पाटील कॉलेज आहे, मुंबईमध्ये बी कॉलेज आहे, वीर जिजामाता कॉलेज आहे, टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे आहे, तसेच नागपूर विद्यापीठ आहे, कोल्हापूर विद्यापीठ आहे, तसेच बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी जसं मी आता सांगितलेलं आहे लोणेरे. तर इथे सुद्धा तुम्हाला हा कोर्स जो आहे तो ऑफर केला जातो. आजूबाजूला तुमच्या जे रूरल एरिया आहेत आपले, कोणत्याही खेडेगावातून तुम्ही जर हा व्हिडिओ जरी पाहत असाल, तुमच्या तालुका ठिकाणी किंवा जिल्हा ठिकाणी सुद्धा हा कोर्स पाहायला भेटतो. तुम्ही जर समजा पॉलिटेक्निक केलेला आहे म्हणजे ITIचा कोर्स वगैरे केलेला आहे, डिप्लोमा केलेला आहे तुम्ही, तर तुम्हाला नंतर फर्दर स्टडीजसाठी हे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही कोणतं कॉलेज चूज करत आहात. बाकी हा जर कोर्स जर तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर करायचा आहे, जर तुमच्याकडे रिसोर्सेस आहे, तुम्हाला परमिशन आहे, तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर शिकायचं आहे, वेगळ्या युनिव्हर्सिटीचं नाव तुमच्या डिग्रीवर तुम्हाला पाहिजे, तर तुम्ही वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी जसं डी युनिव्हर्सिटी आहे, कोलकाता युनिव्हर्सिटी आहे, कोइंबतूर युनिव्हर्सिटी आहे, तर वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही इझिली ऍडमिशन घेऊ शकता. पण मेक शुअर की तिथे एंट्रन्स एक्झाम असते, ते एंट्रन्स एक्झाम तुम्हाला पास पण व्हावे लागते, म्हणजे त्याला अपेअर होणे हे गरजेचं असतं. बाकी कॉलेजेसची लिस्ट आणि त्यांची जी फी असते, आता फी बद्दल जर पाहिलं तर दरवर्षी चेंज होते. त्याची ऍव्हरेज फी मी डिस्क्रिप्शनच्या लिंक मध्ये दिलेली आहे, चेकआउट करायला विसरू नका. तर मित्रांनो आता आपण या कोर्सचा सिलेबस पाहणार आहोत. सिलेबस पाहिल्यानंतर तुम्हाला क्लिअरन्स मिळून जाईल की या 4 वर्षामध्ये कोणकोणत्या विषयाचा तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिकल सायन्स, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स लॅबोरेटरी, नेटवर्क थेअरी, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस, डिजिटल सिस्टीम्स, तसेच इलेक्ट्रिकल मशीन्स अँड लॅब्स, तसेच मायक्रो प्रोसेसर्स अँड डिजिटल सिस्टीम्स, तसेच डिजिटल कम्युनिकेशन्स, कंट्रोल सिस्टीम्स, तसेच बीटेक प्रोजेक्ट्स, तसेच सेमी कंडक्टर बेस्ड डिव्हाइसेस, तसेच इन्फॉर्मेशन अँड कोडिंग थिअरी, कंट्रोल सिस्टीम डिझाईन, MOS डिव्हाइसेस अँड मॉडेलिंग, तसेच ऍडव्हान्स सिग्नल प्रोसेसिंग, मायक्रोवेव्ह अँड सॅटेलाइट कम्युनिकेशन, अशा प्रकारचे व्हेरियस सब्जेक्ट्स तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतात. इथे जे मी सब्जेक्ट सांगितले आहेत ते अर्धे सुद्धा नाहीये, 30-40% असतील. सर्व सब्जेक्ट रीड करायचे असतील तर डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून याचे मुख्य विषय तुम्ही रीड करू शकता. अदरवाईज या व्हिडिओला पॉज करा, व्हिडिओची क्वालिटी थोडी इन्क्रीज करा, जेणेकरून हे विषय जे आहेत ते तुम्हाला इथे पाहायला मिळतील. हे सर्व विषय तुम्हाला 4 वर्षाच्या पूर्ण पिरियड मध्ये जे आहे 8 सेमिस्टर मध्ये शिकवले जाणार आहेत. सेमिस्टर वाईज अशा प्रकारे सब्जेक्ट असतात. प्रथम वर्षामध्ये तुम्हाला इंट्रोड्यूस केलं जातं, सेकंड वर्षामध्ये तुम्हाला थेअरीवर लक्ष दिलं जातं, थर्ड फोर्थ पर्यंत येऊस तर तुम्ही इंडस्ट्री रेडी होतात, म्हणजे जॉब करण्यासाठी रेडी होतात. मित्रांनो अशा प्रकारचा सिलेबस आहे. ज्यावेळेस आपण या सिलेबसवर फोकस करतो, याच्यामध्ये पॉवर ग्रेड, इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम, तसेच जे डिव्हाइसेस असतात, जे मायक्रोवेव्ह ज्या सिस्टीम्स आहेत, सॅटेलाइट कम्युनिकेशन डिव्हाइसेस आहेत, हे कसे वर्क करतात, त्याच्यामधल्या त्रुटी कशा दूर करायच्या, किंवा याला रिअल लाईफ मध्ये सिनॅरिओ मध्ये कसं यूज करायचं, किंवा याला ऍडव्हान्स कसं केलं जाऊ शकतं, या सर्व गोष्टींचा डिटेलमध्ये अभ्यास जो आहे तो तुम्हाला पाहायला भेटतो. किंवा या सर्व गोष्टींना जे नॉलेज आहे ते तुमच्यामध्ये तेव्हा येतं ज्यावेळेस तुम्ही हा कोर्स कंप्लीट करता. बाकी या सिलेबस बद्दल जर डिटेलमध्ये वगैरे किंवा इतर माहिती जर तुम्हाला कॉलेज वगैरे त्यांची ऍव्हरेज फी किंवा जॉब बद्दल सर्व काही रीड करायचे असेल तर डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून तुम्ही रीड करू शकता. तर मित्रांनो आता पाहूया की हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला पुढील संधी काय पाहायला मिळतात. तर मित्रांनो याच्यामध्ये 3 प्रकारच्या तुमच्या संधी आहेत. सर्वप्रथम आहे हायर एज्युकेशन. आता हे BE आहे तर पुढे तुम्ही ME करू शकता. ME तुम्ही महाराष्ट्रामध्ये करू शकता, महाराष्ट्राच्या बाहेर, किंवा तुम्ही परदेशामध्ये सुद्धा करू शकता. ME काय आहे तर बघा पोस्ट ग्रॅज्युएशन आहे. हे जे तुम्ही कोर्स पाहतात हा अंडर ग्रॅज्युएट म्हणजे डिग्रीचा कोर्स आहे, तो पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, ज्याला मराठीमध्ये पदव्युत्तर पदवी म्हणलं जातं. हा पदवीचा कोर्स आहे.
तर तुम्ही पुढे पीएचडी पण करू शकता, थेसिस लिहू शकता, रिसर्च करू शकता, तुम्ही हायर स्किल्स अचीव्ह करू शकता, हायर जॉब्स, हायर पोझिशन्स, हायर जे पॅकेज आहे ते पण मिळवू शकता. पण हे जे तुमच्या रिसोर्सेस, तुमच्या वेळेवर, तुमच्या पॅरेंटच्या जे परमिशन असते किंवा स्वतःचे मेंटॅलिटीवर डिपेंड आहे की तुम्हाला आयुष्याचा किती वेळ पुढे शिक्षणासाठी द्यायचा आहे. बाकी तुम्ही हे जे डिसिजन आहे, ज्यांनी हा कोर्स केला आहे किंवा तुम्ही स्वतः ज्यावेळेस नॉलेजेबल होताल किंवा आमच्याशी विचारून वगैरे भविष्यातले निर्णय घेऊ शकता. दुसरं तुमच्याकडे ऑप्शन आहे गव्हर्नमेंट एक्झाम प्रिपरेशन. तर बघा, गव्हर्नमेंटच्या व्हेरियस ज्या फॅकल्टीज आहेत, व्हेरियस ज्या आहेत ऑर्गनायझेशन्स आहेत, त्याच्या अंडर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग साठी जे असतात त्या पर्टिक्युलर जे सेक्शन असतात त्याच्यासाठी जॉब असतात. मग त्या निमसरकारी असतात, कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर पण असतात किंवा परमनंट असतात. याचं प्रिपरेशन तुम्हाला करावं लागतं. लास्ट इयर पासून तुम्ही प्रिपरेशन करू शकता किंवा तुम्ही एमपीएससी, युपीएससी, एसएससी, रेल्वे बोर्ड या एक्झाम्स तुम्ही देऊ शकता. तुमच्यावर डिपेंड आहे. तिथे फक्त डिग्रीची रिक्वायरमेंट लागते. तर हे लक्षात ठेवायचं आहे. पण याचं प्रिपरेशन ऑलरेडी खूप हार्ड आहे. तुम्हाला इंजिनिअरिंगचे विषय काढायचे आहेत, प्लस तुम्हाला हे पण अभ्यास करायचा आहे ज्याच्यामध्ये राज्यशास्त्र, भूगोल, तुमच्या स्ट्रीमचे एकदम बाहेरचे विषय पाहायला भेटतात. म्हणजे डोक्याच्या बाहेर होऊ नये हे तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आणि याचा अभ्यास करताना एक लक्षात ठेवायचं आहे की आपला जोही क्लिअरन्स आहे आपल्याला आहे किंवा जे आपल्याला अचीव्ह करायचं आहे ते एकदम क्लिअर असलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला जॉब मिळवायचा आहे गव्हर्नमेंटचा, तर तुम्हाला त्याचं प्रिपरेशन प्लस तुम्हाला तुमची ड्युटी आहे की तुमचा डिग्री पण तुम्ही चांगल्या प्रकारे कंप्लीट करायची आहे. आणि हे डिसिजन तुम्ही स्वतःला विचारून बाय द एंड घेऊ शकता. तिसरं तुमच्याकडे ऑप्शन आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवणं, जे की मोस्ट ऑफ विद्यार्थी हे चूज करतात. आता प्रायव्हेट सेक्टरमध्ये कोणत्या प्रकारच्या जॉब आहेत आणि कोणत्या ऑर्गनायझेशन्स आहेत, तर याच्यामध्ये जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये सेल, एनएचपीसी, भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड, टेक्नो इलेक्ट्रिक अँड इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेड, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, ज्याला भेल म्हणलं जातं. याच्यामध्ये जॉब कोणत्या प्रकारचे आहेत, तर इलेक्ट्रिकल इंजिनियर, प्रोजेक्ट इंजिनियर, ज्युनियर इंजिनियर, इलेक्ट्रिकल साईट इंजिनियर, तसेच प्रोजेक्ट इंजिनियर, इलेक्ट्रो मेकॅनिकल इंजिनियर, तसेच ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या जॉब्स तुम्हाला पाहायला मिळतात. आता ह्या ज्या जॉब्स असतात त्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये ॲज वेल ॲज निमसरकारी पण पाहायला भेटतात, म्हणजे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर सुद्धा पाहायला मिळतात. ज्यावेळेस तुम्ही हे डिग्री कंप्लीट कराल, तुम्ही या कोर्सला म्हणजे हे जे जॉब्स आहेत ते मिळवू शकता. वेगवेगळे भेल इंडिया वगैरे गव्हर्नमेंटच्या ऑर्गनायझेशन्स आहेत, प्रायव्हेट ऑर्गनायझेशन्स आहेत, तिथे दरवर्षी याच्या वॅकन्सीज निघतात. तर याच्यावर लक्ष ठेवावं लागतं. यासाठी तुम्ही आमचं दुसरं चॅनल जे आहे स्टडी फ्लो अपडेट्स ते भविष्यामध्ये सबस्क्राईब करू शकता किंवा आत्ताच करा. याच्या रिलेटेड म्हणजे इंजिनिअरिंगच्या रिलेटेड अंडर जेही जॉब्स वगैरे वॅकन्सीज निघतात त्याच्याबद्दल आम्ही तिथं सांगत राहतो. तर अशा प्रकारच्या संधी तुम्हाला पाहायला मिळतात. तर या संधीचा तुम्हाला जर वापर करायचा असेल तर ही डिग्री सिरियसली करणं गरजेचं आहे. आपण काय करणार आहोत त्याचा क्लिअरन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला हायर एज्युकेशन करायचं आहे तरी डिग्री खूप चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर गव्हर्नमेंट एक्झाम प्रिपरेशन करायचं तर लक्षात ठेवायचं आहे आपल्याला डिग्री बी कंप्लीट करायची आहे, प्लस हे पण प्रिपरेशन करायचं आहे. प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवणं तेवढं सोपं नाही मित्रांनो की डिग्री कंप्लीट केल्यानंतर जॉब मिळतो असं बिलकुल नाहीये. हेच नाही, कोणतेही तुम्ही डिग्री घ्या तर तुम्हाला डायरेक्टली जॉब मिळू शकत नाही. कोणतीच डिग्री जॉबची गॅरंटी देत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला डिग्री जी आहे सिरियसली करणे, त्याचबरोबर तुमच्या स्किल्स मॅटर करतात. डिग्री फक्त आता कागदच बनून राहिला आहे, तुमचे ऍक्च्युअल स्किल्स मॅटर करतात. तुम्हाला किती नॉलेज आहे, तुम्ही जेही शिकला आहात ते तुम्ही चांगला आत्मसात केला आहे का, दुसऱ्याला एक्सप्लेन करू शकता का, रिअल लाईफ मध्ये तुम्ही ते म्हणजे आत्मसात म्हणजे कामामध्ये आणू शकतात का, आत्मसात आहे का तुम्हाला, या गोष्टींकडे जे आहे मेनली आता फोकस केलं जातं. सो मेक शुअर या गोष्टींची तुम्ही काळजी घ्या बिफोर चुझिंग दिस कोर्स. मित्रांनो, या 3 संधी आणि याच्याबद्दल अधिक जर रीड करायचं असेल, याचं ऍव्हरेज पॅकेज जर रीड करायचं असेल तर डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून तुम्ही रीड करू शकता. मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडावा किंवा कोणी निवडू नये. सर्वप्रथम त्या विद्यार्थ्यांना ज्यांना इंजिनिअरिंग मध्ये करिअर करायचं आहे आणि असा एक कोर्स निवडायचा आहे जो कॉमन आहे, ज्यांना पुढे जे आहे तुम्हाला फायदा होऊ शकतो किंवा इलेक्ट्रिकल रिलेटेड ज्याही गोष्टी आहेत तुम्हाला आवडत आहेत, तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स डिझाईन केलेला आहे. प्रिव्हियसली 10वी नंतर तुम्ही जर डिप्लोमाचा कोर्स केलेला असेल, डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग म्हणजे ई, तरी तुम्हाला या कोर्सला ऍडमिशन घ्यावं लागेल, कारण तुम्ही पुढे सेकंड इयरला डायरेक्ट ऍडमिशन मिळू शकते. ज्याही गोष्टी मी तर सांगितलेल्या आहेत यामध्ये कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल तर हा कोर्स तुम्ही निवडू शकता. बाकी याच्यामध्ये मॅथ कंपल्सरी असतं, सो मेक शुअर मॅथ तुमचं कंपल्सरी असलं पाहिजे. म्हणजे मॅथ हा विषय घेऊन तुम्ही 12वी कंप्लीट केलेली पाहिजे. दुसरं, कोणत्या विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये यायचं नाहीये, तर ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग हा विषय बिलकुलही आवडत नाहीये, सायन्सची स्ट्रीम आहे तुमची पण मॅथ तुम्ही घेतलेला आहे, पीसीएमबी मधून 12वी कंप्लीट केलेली आहे, तर तुमच्यासाठी वेगळे विषय आहेत. पण जर तुमच्याकडे पीसीएमच ऑप्शन आहे, जर तुम्हाला इंजिनिअरिंग क्षेत्राशिवाय दुसरं कुठं करिअर करायचं नाहीये, पॅरेंट्स सांगत आहेत म्हणून करायचं आहे, किंवा तुमचा मोठा भाऊ, छोटी बहीण कोणी करत आहे, त्यांना किंवा चुलत भाऊ कोणी असेल तुमच्या रिलेटिव्ह पैकी कोणी करत आहे त्याच्यामुळे करायचं आहे, तर बिलकुलही असं करू नका. दुसऱ्याला पाहून बिलकुल या कोर्समध्ये येऊ नका. असं जर असेल तर हा कोर्स तुमच्यासाठी नाहीये, कारण ज्यावेळेस इंजिनिअरिंगचं क्षेत्र आपण पाहतात ऑलरेडी विषय खूप हार्ड आहे.
याच्यामध्ये एक तर जॉब मिळवणं खूप हार्ड आहे ज्यावेळेस आपण डिग्री कंप्लीट करतो, ॲज वेल एज डिग्री काढणंच एक खूप मोठा टास्क आहे. कारण याच्यामध्ये वेगवेगळे विषय पाहायला मिळतात. हे विषय वाचायला जेवढे सोपे आहेत तेवढे समजायला अवघड आहेत. कारण याचे समजून हे विषय काढणे काय काय जणांच्या केटी बसतात, काय काय जणांचं वायडी पडतं. मी तुम्हाला घाबरवत नाहीये, पण जर इंटरेस्ट नसेल तर तुम्ही याच्यामध्ये ऍडमिशन घेऊ नका. असे माझे खूप मित्र आहेत ज्यांनी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं ऍट द फर्स्ट इयर. आज ते कॉम्प्युटर करून बसलेले आहेत, कॉम्प्युटरचा एखादा BCS कोर्स करत आहेत किंवा त्यांनी वेगळ्या कोणत्या स्ट्रीम मध्ये गेलेले आहेत. ऑप्शन जर तुमच्याकडे नसेल तर आणि पण आवड असेल तर करा, पण ऑप्शन तुमच्याकडे दुसरे असतील तर तुम्ही जे BSc चे कोर्स आहेत किंवा मेडिकल, पॅरामेडिकल किंवा इतरही कोर्स तुम्ही करू शकता. तुमच्या इंटरेस्ट पहा आणि त्यानुसार तुम्ही चूज करा. अदरवाईज या कोर्सकडे पाहूही नका. मित्रांनो, या कोर्स रिलेटेड तुमचे काय प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शन मध्ये विचारा. तसेच तुम्हाला गायडन्स पाहिजे असेल, समजत नाहीये हा कोर्स चूज करू की दुसरा करू, की तुमचा इंटरेस्ट काय आहे हे शोधण्यात तुम्हाला अडचण येत आहे, तर खाली कॉमेंट्स जे डिस्क्रिप्शन आहे तिथे इंस्टाग्रामची जे लिंक आहे ते दिलेले आहे, तिथे आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. डायरेक्ट DM करून आमच्याशी जे आहे जे म्हणजे डायरेक्टली वार्तालाप करू शकता. तिथे आम्ही तुमच्याशी जे आहे डिस्कस करू. ऍब्सोल्युटली फ्री आहे, चेकआउट करायला विसरू नका. दुसरं, याची अधिक माहिती रीड करण्यासाठी डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून तुम्ही माहिती रीड करा. तुमचे जे ओपिनियन्स आहेत, तुमचे प्रश्न तिथे कॉमेंट करू शकता. तुमचे जे प्रश्न असतील त्याचे उत्तर आम्ही त्या आर्टिकलमध्ये अपडेट करूया, तर जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना पण त्याची मदत होऊ शकते. आणि बाकी या व्हिडिओला इतरांबरोबर शेअर करा. चॅनलवर नवीन आलेला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.